ज्या बापाने स्वतः उपाशी राहून मुलाला शिकवलं, मोठं केलं, त्याच मुलाने एका दिवशी सर्वांच्या समोर बापाला लाथ मारून घराबाहेर काढलं. रडत रडत तो वृद्ध बाप घराबाहेर पडला, पण जाताना फक्त एक वाक्य बोलला, आज तू मला बाहेर काढलंस बेटा, पण लवकरच तुलाच माझ्यासमोर हात जोडावे लागतील. सगळ्यांना वाटलं बाप वेडा झाला आहे, पण काही महिन्यांनी असं काही घडलं की तोच मुलगा बापाच्या पायावर पडून ढसाढसा रडू लागला. शेवटी त्या बापाने काय केलं होतं जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंदराव नावाचे एक प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी राहत होते. त्यांची पत्नी सुमन अनेक वर्षापूर्वी आजाराने वारली होती. पत्नी गेल्यानंतर गोविंदरावांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी म्हणजेच रोहितसाठी वाहून नेलं. गोविंदराव दिवसभर शेतात राबायचे, कधी उन्हात, कधी पावसात, तर कधी थंडीमध्ये, पण मुलाच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिलं नाही. रोहितही अभ्यासात हुशार होता. वडिलांच्या कष्टामुळे तो शहरात जाऊन इंजिनियर झाला. गावातील लोक गोविंदरावांचं कौतुक करायचे. गोविंदराव, तुमचं भाग्य आहे, मुलगा खूप मोठा माणूस होईल. हे ऐकून गोविंदरावांच्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. काही वर्षांनी रोहितला पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. चांगला पगार, मोठं ऑफिस आणि शहरातील ऐश-आरामाचं जीवन. हळूहळू रोहित बदलू लागला. त्याला गाव, शेत आणि साधं जीवन लाजिरवाणं वाटू लागलं. एक दिवस रोहित गावात आला. गोविंदराव आनंदाने त्याला मिठी मारायला गेले, पण रोहितने फक्त औपचारिक नमस्कार केला. गोविंदरावांना थोडं वाईट वाटलं, पण त्यांनी मनावर घेतलं नाही. काही महिन्यांनी रोहितचं लग्न प्रिया नावाच्या मुलीसोबत झालं. प्रिया शहरात वाढलेली होती. तिला गावातील वातावरण अजिबात आवडत नव्हतं. लग्नानंतर काही दिवस सर्व ठीक चाललं, पण हळूहळू प्रियाने रोहितच्या मनात विष पेरायला सुरुवात केली. तुझे बाबा खूप जुन्या विचारांचे आहेत. त्यांच्यामुळे आपली प्रतिष्ठा कमी होते. घर आणि जमीन आपल्या नावावर करून घे. सुरुवातीला रोहित दुर्लक्ष करायचा, पण सततच्या बोलण्यामुळे तोही बदलू लागला. एक दिवस प्रियाने सरळ विचारलं, तुझ्या बाबांच्या नावावर इतकी जमीन आहे, उद्या काही झालं तर काय? रोहित म्हणाला, ते माझे बाबा आहेत, माझ्यावर विश्वास ठेवतात. प्रिया हसली. आजच्या जगात विश्वासावर काही चालत नाही. त्या दिवसापासून रोहितच्या मनात पैशाचा आणि मालमत्तेचा लोभ वाढू लागला. एका रविवारी तो गावात आला. त्याने गोविंदरावांसमोर काही कागद ठेवले. बाबा, हे कागद साईन करा. गोविंदरावांनी विचारलं, कशाचे आहेत? जमिनीच्या काही प्रक्रियेच्या आहेत. गोविंदरावांनी पुन्हा कागद वाचले. त्यांच्या लक्षात आले की संपूर्ण जमीन रोहितच्या नावावर करण्याचे ते कागद होते. गोविंदराव शांतपणे म्हणाले, बेटा, जमीन तुझीच आहे, पण मी जिवंत असेपर्यंत ती माझ्या नावावर राहू दे. रोहितचा चेहरा उतरला. त्याला अपेक्षा नव्हती की बाबा नकार देतील. तो रागाने उठला. माझ्यावर विश्वास नाही का? गोविंदराव म्हणाले, विश्वास आहे, पण हा निर्णय घाईत घेऊ नको. रोहित काही बोलला नाही, पण त्याच्या मनात रागाची आग पेटली. त्यानंतर त्याने बाबांशी बोलणं कमी केलं. फोन करणं बंद केलं. महिने उलटले. गोविंदराव एकटेच गावात राहत होते. वय वाढत होतं. शरीर साथ देत नव्हतं, पण तरीही ते रोज शेतात जायचे. एका दिवशी त्यांना चक्कर आली. ते शेतातच पडले. गावकऱ्यांनी त्यांना घरी आणलं. रोहितला फोन केला, पण तो आला नाही. फक्त एवढं म्हणाला, मी खूप बिझी आहे. हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या बापाने आयुष्यभर मुलासाठी जगले, त्याच मुलाला आज त्याच्यासाठी वेळ नव्हता. गोविंदराव शेतात पडल्याची बातमी ऐकून संपूर्ण गाव हळहळलं. पण ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, तो रोहित मात्र शहरात आपल्या दुनियेत रमला होता. 2 दिवसांनी गोविंदराव थोडे बरे झाले. गावातील लोक त्यांना भेटायला येत होते. सर्वजण एकच प्रश्न विचारत होते, रोहित आला का? गोविंदराव फक्त हसून विषय बदलायचे, पण आतून त्यांचं हृदय तुटत होतं. एक दिवस त्यांनी स्वतःच रोहितला फोन लावला. फोन उचलताच रोहित चिडून म्हणाला, बाबा, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. बेटा, फक्त 2 मिनिटं. पण फोन कट झाला. गोविंदराव बराच वेळ मोबाईलकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्यांना आठवलं, याच मुलाला लहानपणी ताप आला होता. तेव्हा 3 रात्री
ते झोपले नव्हते. याच मुलासाठी त्यांनी स्वतःचे नवीन कपडे घेणे बंद केलं होतं. आज तोच मुलगा 2 मिनिटंही बोलायला तयार नव्हता. काही आठवड्यांनी रोहित आणि प्रिया गावात आले. गोविंदरावांना वाटलं मुलगा मला भेटायला आला असेल, पण त्यांचा अंदाज चुकीचा ठरला. जेवण झाल्यावर रोहित सरळ मुद्द्यावर आला. बाबा, आता पुन्हा एकदा सांगतो, जमीन माझ्या नावावर करा. गोविंदराव शांतपणे म्हणाले. रोहित, मी आधीही सांगितलं आहे, योग्य वेळ आली की सर्व काही तुझंच आहे. प्रिया लगेच बोलली. योग्य वेळ म्हणजे कधी? गोविंदराव तिच्याकडे पाहत म्हणाले. मुली, संयम ठेव. हे ऐकून प्रियाचा पारा चढला. संयम ठेव? आमचं भविष्य अडवून ठेवलंय तुम्ही. रोहितही रागात आला. बाबा, तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही. गोविंदराव म्हणाले. विश्वास आहे, पण काही गोष्टी अनुभवाने समजतात. हे ऐकून रोहित टेबलावर जोरात हात आपटला. मग ठेवा तुमची जमीन तुमच्याकडे. तो रागाने घराबाहेर निघून गेला. त्या रात्री प्रियाने रोहितच्या मनात आणखी विष भरलं. तुझे बाबा कधीच तुला काही देणार नाहीत. त्यांना फक्त स्वतःचीच काळजी आहे. आज नाही तर उद्या सगळं कोणाला तरी दान करतील. रोहित आधीच संतापलेला होता, त्यामुळे तो पूर्णपणे प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला. काही दिवसांनी रोहित अचानक गावात आला. यावेळी त्याचा चेहरा वेगळाच दिसत होता. राग, अहंकार आणि पैशांचा माज स्पष्ट दिसत होता. तो घरात शिरला आणि ओरडला. बाबा, बाहेर या. गोविंदराव बाहेर आले. काय झालं बेटा? रोहितने पुन्हा कागद समोर ठेवले. शेवटची वेळ सांगतो, साईन करा. गोविंदरावांनी कागद बाजूला केले. नाही, फक्त एक शब्द. पण त्या एका शब्दाने रोहित संतापला. म्हणजे तुम्ही माझे शत्रू आहात? रोहित, नाही. आज मला उत्तर हवं आहे. गावातील काही लोक आवाज ऐकून बाहेर जमले. रोहितचा राग नियंत्रणाबाहेर गेला. त्याने गोविंदरावांचा हात पकडला. साईन करणार की नाही? गोविंदरावांनी हात सोडून घेतला. नाही. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक रोहितने आपल्या वृद्ध बापाला जोरात ढकलून दिलं. गोविंदराव खाली पडले. गावकरी हादरले. रोहित, काय करतोयस? एक गावकरी ओरडला. पण रोहित काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो संतापाने ओरडला. माझ्या आयुष्यातून निघून जा. गोविंदराव उठण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात रोहितने संतापाच्या भरात त्यांना लाथ मारली. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. एका मुलाने स्वतःच्या बापाला लाथ मारली होती. गोविंदरावांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. ते शांतपणे उभे राहिले. आपली जुनी बॅग घेतली, घराकडे शेवटची नजर टाकली आणि निघायला लागले. तेवढ्यात रोहित ओरडला. आता या घरात परत येऊ नका. गावकरी संतापले, पण गोविंदरावांनी सर्वांना थांबवलं. ते रोहितकडे पाहून म्हणाले. बेटा, आज तू मला घराबाहेर काढला आहेस. रोहित तिरस्काराने हसला. गोविंदराव पुढे म्हणाले. पण एक दिवस येईल जेव्हा तू स्वतः माझ्यासमोर हात जोडून उभा राहशील. हे ऐकून रोहित मोठ्याने हसू लागला. तुम्ही आणि मला हात जोडायला लावणार? गोविंदराव काही बोलले नाहीत. ते फक्त निघून गेले. त्या रात्री संपूर्ण गाव दुःखी होतं. कोणी गोविंदरावांना आपल्या घरी राहायला बोलवत होतं, पण त्यांनी सर्वांना नकार दिला. दुसऱ्या दिवशी ते गावातूनही निघून गेले. कोणीच जाणत नव्हतं की ते कुठे गेले होते. फक्त जाताना त्यांनी गावातील शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या जुन्या मित्राला एक बंद लिफाफा दिला आणि म्हणाले, योग्य वेळ आली की उघडा. मुख्याध्यापकांना काहीच समजलं नाही, पण त्यांनी तो लिफाफा जपून ठेवला. दरम्यान रोहित आणि प्रिया खूप खुश होते. आता त्यांना वाटत होतं की संपूर्ण मालमत्ता सहज मिळेल. पण त्यांना माहीत नव्हतं की गोविंदरावांनी घर सोडताना एक अशी चाल खेळली होती, ज्यामुळे काही महिन्यातच रोहितचं संपूर्ण आयुष्य उलटणार होतं आणि तोच रोहित एका दिवसात रस्त्यावर येणार होता. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया या कथेच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.